विजयश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज शिवरात्री असल्यामुळे काम वगैरे तर काय झालेलं नाहीये, तर आवरले वगैरे आणि सकाळपासून मंदिरात जायचं तर खाली खूप गर्दी होती। मी 2 वेळा जाऊन आली, तर 2 वेळा पण खूप अशी गर्दी होती, त्याच्यामुळे मी म्हटलं की उशिराच जायला येईल जर असं म्हणून। तर आता मी मंदिरामध्ये चालले आणि सामान वगैरे सगळे घेतले, ताट वगैरे भरले, तर तुम्हाला मी दाखवते काय काय ताटात भरले वगैरे। पूजा वगैरे झाली घरातली आणि साबुदाणा वगैरे बनवायचा आहे, तर तो म्हटलं आल्यावर बनवते, कारण मंदिरातून आल्यावरच उपवास म्हणजे फराळ करायचे, त्याच्यामुळे म्हटलं की आल्यावरच साबुदाणा बनवते आणि खायला येईल। तर हे बघा तुम्हाला ताट दाखवते मी आता तुम्हाला ताट वगैरे दाखवते भरलेलं आणि चालले आता मंदिरामध्ये। सगळ्यांना चालवतो मी, तन्मय, आरोही, तनिष्का वगैरे सगळेच ताट भरले। धतुरा बेलफल पण घेतले, याच्यामध्ये जे काही महादेवाच्या शिवलिंगावर चढवायचं ते घेतले, बेलपत्र घेतले, पाणी तांब्या भरून, दूध, साखर, लाल चंदन, पिवळे चंदन, फुलं वगैरे घेतलेले आहेत। आणि इकडे तनिष्काने पूजा वगैरे पण केली सगळी चांगली अशी। तर हे फुलं वगैरे ना मी दादरवरून आणलेले, कारण दादरला फुलं छान भेटतात, त्याच्यामुळे मी तिकडे जाते। तर हे बघा किती सुंदर सुंदर फुलं आहेत, असे मोठे मोठे असे। तर महादेवासाठी पण मी तेच घेतलेले आहेत। तर हे सगळं ताट वगैरे भरून ठेवलंय। तर चला ते मंदिरामध्ये आणि तिथला पण व्हिडिओ शूट करते, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक वगैरे नक्की करा। तर चला दिवा वगैरे पण घेतलाय। तर आता मंदिरातून आले आणि लगेचच म्हटलं की चला साबुदाणा खिचडी बनवून घेते, कारण उशीर होतोय। आणि माझ्यासोबत आज पहिल्यांदाच तनिष्काने पण महाशिवरात्रीचा उपवास पकडलाय। याच्या अगोदर तिने कधीच पकडलं नव्हतं, तर तिचं कालपासूनच चालू होतं की मम्मा मला पकडायचंय उपवास पकडायचा म्हणून। तर म्हटलं ठीक आहे, आता बोलते एवढं, तिची एवढी इच्छा आहे, तर म्हटलं की मी कशाला नाही म्हणून म्हटलं ठीक आहे पकड। मग तिला सांगितलं की सकाळी तिला चहा सोबत चहा आणि बटर खायची सवय आहे, तर मग मी म्हटलं की नको, पण तरी पण बोलली की नाही मी नाही खात चहा बटर, पण मला उपवास पकडायचा। तर म्हटलं मग ठीक आहे, तुझी एवढीच इच्छा आहे तर मग पकड म्हणलं उपवास। तर तिचा पण उपवास आहे आज तनिष्काचा, आणि तिचं बघून आरोही मॅडम पण बोलत होती की मम्मी मला पण उपवास करायचा आहे म्हणून। तिचं असं होतं की मला पण उपवास करायचा आहे, मग मी पण नाही चहा बटर खाणार। तर मग मी तिला असं समजवलं की लहान मुलांना चहा बटर खाऊन पण म्हणजे चहाचा पाव, चहा ब्रेड, चहा बटर वगैरे खाल्ला ना तरी पण ते उपवासच असतो लहान मुलांचा, मोठ्या मुलांना नाही जमत फक्त, म्हणजे असं तिला समजूत घातली आरोहीची मी। तेव्हा कुठे तिने मग ती सकाळी चहा आणि बटर खाल्ले आणि तन्मयने पण खाल्ले, किंवा म्हणजे कसं होतं माहिती आहे, तन्मय आणि आरोही जे आरोहीने करायला पाहिजे ते तन्मय पण लगेच पाहिजे असतं त्याला पण, ते मग लगेच तन्मय पण बोलला की मला पण कर, मग त्याला दोघांना ते समजवलं। त्याच्यानंतर मग ते उपवास त्यांनी काय केला नाही, म्हणजे खाऊन पिऊन केला। असं सकाळी चहा बटर खाल्ले, दुपारी साबुदाणा खिचडी म्हणजे आता बनवतेच आहे। तर असा त्यांचा उपवास झालाय तन्मयचा आणि आरोहीचा। तर खाता पिता उपवास तन्मय आरोहीचा थोडक्यात, आणि तनिष्काचा तर चांगल्या प्रकारे, म्हणजे माझा जसा आहे तसाच तिचा उपवास आहे। तर साबुदाणा खिचडी सगळ्यांनाच आवडते घरामध्ये, मुलांना, मला वगैरे, तर त्याच्यामुळे म्हटलं की सगळ्यांसाठी आता बनवते। हे पण बोलले नको बनवू काय म्हणून, तर फक्त साबुदाणा खिचडीच बनवते, खातो मी। म्हटलं ठीक आहे, दूध वगैरे दही वगैरे घेऊन येते खालून। मग आता थोड्या वेळाने हे साबुदाणा खिचडी बनवून वगैरे झाली की दही घेऊन येईल, कारण दही घरामध्ये नाहीये
असं तर असतं नेहमी कधी कधी, पण आता सध्या नाहीये. तर बटाटे वगैरे पण मी कधीच आणत नाही घरामध्ये. आता मी बटाटे हे करते, कट करते, त्याच्यावरून आठवलं बटाटे मी कधीच आणत नाही घरामध्ये. कारण कसं होतं माहिती आहे, बटाटे मी जास्त बनवतच नाही त्याच्यामुळे, आणि बटाटे कोणाला जास्त आवडत नाही. तर बटाट्याची पिवळी भाजी असते ना, तर ते फक्त त्यांना आवडते, तर मग कधीतरी असं बनवते. आता बटाटे माझ्या घरामध्ये तुम्हाला जास्त भेटणार नाही. आता फक्त साबुदाण्यामध्ये टाकायचे होते म्हणून मी ते आणलेले, ते पण जास्त नाही आणले, 1/2 किलोच आणले. बाकी सगळ्या भाज्या वगैरे असतात, पण बटाटे मी नाही आणत. कधीही तरी असं ते आणते की जेव्हा वाटतं की बाबा हां बटाट्याची भाजी खायची तेव्हा, तर असं नाही तर मग असं नाही आणत आहे. तर आता तिकडे तन्मय आरोहीचं चालू होतं की मम्मा झालं का साबुदाणा बनवून झालं का, आणि दरवाजा बंद केला त्याने बेडरूमचा, आणि तिकडे 3 जण खेळत बसलेत. ते काय खेळतात, काय अभ्यास करतात की काय करतात, मी त्यांच्याकडे लक्षच नाही दिलं. मंदिरातून आले आणि डायरेक्ट मी साबुदाणा करायला मी इकडे किचनमध्ये बसले. त्याच्यामुळे मला ते 3 जण काय खेळतायत, काय अभ्यास करतायत, काय करतात, मी तिकडे लक्षच नाही केलेलं अजिबात. असं झालं. त्याच्यामुळे त्या 3घांचा आवाज येतोय नुसता आतमधून, आवाज म्हणजे असं बोलायला वगैरे, म्हणून मी जाऊन बघून आले नेमकं काय करतात म्हणून. तर काय नाही, नुसते खेळत होते. तर अभ्यास पण नाही करत आहेत, खेळत आहेत. म्हणजे ठीक आहे, आता ते पण येतील थोड्या वेळामध्ये. आणि आज एवढा राडा झाला ना माझा, कामाचं म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, सगळा राडा झाला. आणि शिवरात्री सगळं तेवढ्यात काय झालं माहिती आहे, आता तनिष्काला सुट्ट्या आहेत, एक्झाम चालू आहे, आणि एक्झाम चालू असल्यामुळे तनिष्काला सुट्ट्या असल्यामुळे उशिरा उठण्यात येते जरासं, त्याच्यामुळे तर अजूनच राडा होतोय. आणि शाळा असल्यावर कसं जरा त्या नादाने लवकर उठून लवकर आवरतं, पण असं नाही. आज जरा उठायला उशीर झाला, महाशिवरात्री, पूजा करायची, घरात आवरायचं, हे करायचं ते करायचं.
मंदिरातून पुन्हा एकदा जाऊन आले, कारण पुन्हा एकदा याच्यासाठी गेले की ह्यांच्यासोबत जायचं होतं आणि हे एकटे काय गेले नसते, त्याच्यामुळे मग आज शिवरात्री पण आहे आणि मग परत एकदा मंदिरात जाऊन आले आता. आणि त्याच्यानंतर आता भगर केले. तर माझ्याकडून प्रत्येक वेळेस असं होतं की मी थोडं जरी काही करायचं म्हटलं ना तरी ते जास्तच होतं आणि आता ते झालंच तसं. भगर थोडी करायची होती, ते जास्तच झाली. तर म्हणजे सगळ्यांसाठीच केली आहे, बस होईल तेवढी, पण थोडीशी उरेल असं मला वाटतं. तर हे भांडे वगैरे मी दुपारी घासलेले, पण लावायला मला टाइम नाही भेटला. आज मी खूप बिझी होते शिवरात्रीचं, म्हणजे मंदिरातच जात होती सारखी सारखी, त्याच्यामुळे ते राहिलं. सारखी सारखी म्हणजे सारखं नाही. सकाळी एकदा मी गेली, परत दुपारी एकदा गेली आणि परत त्यांच्यासोबत एकदा गेली, म्हणजे 3 वेळा मी मंदिरामध्ये गेली आज. आणि हे जे फळ आहेत ना, तर सर हे बघा, हे सपना ही घेऊन गेली होती फुलदाणी, तर तिने अशी खाली नाही दिली, फ्रुट्स वगैरे दिले त्याच्यामध्ये. तर टरबूज दिलंय, टरबूज दिलंय, खरबूज दिलंय, अंगूर, खजूर आणि केळी. तर एवढे सगळे फळं दिलेत तिने. आणि हा, तर भांडे वगैरे लावून घेते तोपर्यंत इकडे भगर बघा, मी भगर बनवली आता आणि दुपारी साबुदाण्याची खिचडी बनवली. थोडी झाली बघा, थोडी म्हणता म्हणता ते भगर एवढी होऊन बसली. पण ठीक आहे, आता काय करणार, तर होईल ती तेवढी. राहिले तर मग राहू देते, कारण फ्रीजमध्ये ठेवते आणि तसे पण काय ते खराब होणार नाही फ्रीजमध्ये ठेवल्यावर. म्हणजे माझा हात असाच आहे की बाबा थोडं जरी काय करायचं म्हटलं तरी ते जास्तच होणार म्हणजे होणार. तर झाली इकडे बघा, थोडीशी राहिली, तोपर्यंत हे भांडे वगैरे मी लावून घेते. भांडे लावले ना की मग जेवण करायचं, म्हणजे खायचं, फराळ करायचं. आणि आज काय चपाती भाजी खायची असते. आणि माझ्यासोबत आज सगळ्यांनी दुपारी साबुदाणा खाला आणि आता भगर, तर त्यांच्यासाठी पण मी चपाती भाजी नाही बनवली, कारण ते मला बोलले की उगीच नको बनवत बसू, साबुदाणा दुपारी बनव आणि संध्याकाळी मी त्यांना म्हणलं रात्री मी खिचडी बनवणार आहे ह्याची भगरीची. तर म्हणले ठीक आहे, पण चपाती भाजी एकट्यासाठी नको बनवत बसू. तर मला बोलले म्हणून मी पण नाही बनवली. आणि आता मस्त अशी भगर झाले, तर खाऊन वगैरे झोपायचं. खरं झोप लागल्या, सकाळपासून ना 1 सेकंड पण मी बसलेली नाहीये, कामातच असं वाटतं. हे झालं की ते झालं की हे, असं एक ना झालं की काम चालू. आणि हा, आज तनिष्काने पण माझ्यासोबत धरला उपवास. तुम्हाला बोलली ना, ते बोलली का मी, मला आठवत नाही मी बोलली की नाही, पण तनिष्काने माझ्यासोबत उपवास धरला. कारण दिवसभराचा ब्लॉग बनवायचं तुम्ही काय बोलते काय नाही मला लक्षात राहत नाही, त्यामुळे मी बोलली की नाही आठवत नाही. पण त्यांनी पहिल्यांदाच आज महाशिवरात्रीचा उपवास धरला मॅडम. कधी पहिल्यांदा धरली नाही 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 नाही, तिचा पहिलाच. भांडे घासायला काय नाही, ज्या वेळेस लावायचे असतात ना त्यावेळी लय कंटाळ येतो मला. भगर झाली थोडं मला चेक करायला गेले सुद्धा तुम्हालाच पूर्ण. आरू एक घे तनिष्का, प्लेट ताट घे जेवायला. हा तर झाली भगर वगैरे, तर आता खाऊन वगैरे घेते एवढे भांडे लावून. आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटते, कारण कपडे सुकवायला टाकायचे अजून खूप काम आहेत, कामं संपलेले नाहीत अजून, भरपूर काम आहे. हो,